नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने मोठा आदेश या ठिकाणी दिलेला आहे. या आदेशाविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो काही निर्णय आहे, हा जो काही आदेश आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, नवीन मोठा आदेश देण्यात आलेला आहे सरकारतर्फे. महिलांचे जे काही टेन्शन आहे ते मिटलेलं आहे. आता बघा, बहुतेक महिलांना, माता भगिनींना या ठिकाणी बँकेच्या संदर्भात मोठं टेन्शन होतं, तर ते टेन्शन या ठिकाणी सरकारने मिटवलेलं आहे. त्या संदर्भातचा मोठा आदेश जो आहे तो बँकांना देण्यात आलेला आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर माहिती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा, महिलांसाठी या ठिकाणी टेन्शन जे आहे ते मिटलेलं आहे. मोठी खुशखबर आलेली आहे. सर्व महिला ज्या आहेत त्या आता आनंदी होऊ शकतील, अशा पद्धतीची मोठी बातमी या ठिकाणी आहे. आनंदाची बातमी आहे. सर्वात अगोदर ह्या बातमीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर सूचना आहे, सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी, माता भगिनींनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहतील तुमच्या मोबाईलवर. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्व माता भगिनी पाहू शकता, संपूर्ण माहिती आपण प्रूफसहित पाहत असतो. प्रूफवर आपण आलेलो आहोत. बघा, लाडकी बहीणचे पैसे थकीत हप्त्यामध्ये जमा, पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीणचे जे काही पैसे आहेत ते थकीत हप्त्यांमध्ये जमा झालेले आहेत. पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी देण्यात आली आहे. महत्त्वाची माहिती सर्व माता भगिनींसाठी आहे. टेन्शन मिटलेलं आहे. तर बघा, संपूर्ण माहिती पाहूया. बँक खात्यात निर्धारित रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. तर बघा, नव्याने आदेश देण्यात आलेले आहेत. बँकांसाठी काय आदेश आहे बघा. ज्या काही माता भगिनी असतील, आता बघा, तुम्ही बहुतेक माता भगिनींचं पाहिलं असेल किंवा तुम्ही देखील, आता अजून तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचं जे काय आधार कार्ड लिंक आहे ते जुन्या अकाउंटला असेल आणि त्या अकाउंटमध्ये तुमची शिल्लक राशी नसेल, शिल्लक रक्कम जी आहे ती तुम्ही ठेवलेली नसेल. त्यामुळे तुमचं जे काय अकाउंट आहे ते त्या ठिकाणी शिल्लक रक्कम नसल्यामुळे तुमचं अकाउंट मायनसमध्ये जात असतं. आणि त्या अकाउंटला जर तुमचे हे लाडकी बहीणच्या योजनेचे पैसे जे आहेत ते बहुतेक माता भगिनींना जमा झालेले, त्यांनी कमेंटमध्ये देखील सांगितलेलं आहे. तर त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा झाल्यामुळे तुमचं काय होतं आहे की तुमचे ते पैसे लगेचच कापले जातात आणि तुम्हाला पूर्णपूर जे काही पैसे आहेत ते मिळत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने आदेश देण्यात आलेले आहेत की कुठल्याही ज्या माता भगिनींच्या अकाउंटला पैसे जमा होतील तर ते पैसे कापू नका, अशा पद्धतीची सरकारने या ठिकाणी तंबी दिली आहे. बघा, लाडकी बहीणचे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जर जमा झाले तर पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी दिलेली आहे. बघा, नव्याने निर्देश दिलेले आहेत, नव्याने आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत. तर बघा, कुठल्याही माता भगिनींच्या अकाउंटला पैसे जमा झाल्यानंतर त्या अकाउंटला जर पैसे नसतील, मिनिमम बॅलन्स जर नसेल, तर त्यांच्या अकाउंटचे पैसे कापू नका, असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झालेले आहेत. बघा, त्यांच्या अकाउंटमधून त्यांना पैसे काढता येत नव्हते. त्यासोबतच कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जी काही जमा झालेली वळती आहे, ती जे काही रक्कम आहे ती वळती करून घेणे, मग त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसेच नसणे, अशा प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशा सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना केलेली आहे. त्यानंतर बघा, राज्यातील 1,40,00,000 महिलांनी या योजनेत अर्ज भरलेले आहेत. राज्य सरकारने त्यापैकी 1,05,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हप्ते अर्थात 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केलेली आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे. बघा, हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी नाही, तोबा गर्दी होत आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी नुकतंच ह्या ठिकाणी बँकांना व्हिजिट करून आलेलो आहे. तर जर आपण बघितलं तर बँकांमध्ये तोबा गर्दी आहे. आणि ज्या काही माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्या महिला भगिनींची जर
आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचणींना त्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. त्यांच्या अकाउंटच्या संदर्भात एकतर त्यांचं अकाउंट बंद असतं, ते अकाउंट चालू करावं लागतं, त्यासोबतच आता DBTसाठी लिंक करणं, KYC करणं, म्हणजेच भरपूर त्या ठिकाणी माता भगिनींना जो काही मनस्ताप आहे तो सहन करावा लागतो आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. त्यासोबतच बँकांच्या कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी बँकांचे जे काही टायमिंग आहे त्यानुसार असं भरपूर माता भगिनींना लांबून त्या ठिकाणी यावं लागतं आणि तो मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे. परंतु काळजी करू नका, तुम्हाला 3,000 रुपयांचा पहिला हप्ता जो ज्या माता भगिनींना मिळालेला आहे त्यांच्यासाठी मोठी खुशखबरी, त्यांना पुढचा हप्ता त्या ठिकाणी मिळणारच आहे. त्यासोबतच आता ज्या काही राहिलेल्या माता भगिनी आहेत त्यांना देखील पुढच्या हप्त्याला किती पैसे मिळणार आहेत तर एकूण 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या हप्त्याला. ठीक आहे, दुसरा जो हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. जुलैचा हप्ता असेल, ऑगस्टचा असेल आणि सप्टेंबरचा असेल, असे तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज भराल त्यावेळेस. ठीक आहे, 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला अर्ज भरावा लागेल, तर तुम्हाला 3ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, 4,500 रुपये. त्यानंतर बघा, योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये. बघा, योजनेअंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेनुसार जी काही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेली असेल ती कोणत्याही थकीत, म्हणजेच तुमचं मायनसमध्ये अकाउंट असेल तरी देखील ती रक्कम जी आहे ती कापण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ही जी काही रक्कम आहे ती विशिष्ट उद्देशासाठी देण्यात आली आहे. महिला बळकटी करण्यासाठी, महिलांचा जो काही व्यवसाय तो वाढवण्यासाठी, महिलांना व्यवसाय करता यावा यासाठी, महिलांच्या ज्या काही स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत स्वतःसाठी महिलांना त्या काहीतरी घेता यावं या दृष्टीने सरकारने जी काही रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना दिलेली आहे. स्वतःसाठी काहीतरी करता यावं यासाठी सरकारने ही रक्कम दिलेली आहे. तर ती रक्कम असून ती इतर समायोजनासाठी वापरता येणार नाही. म्हणजेच ती कुठल्याही पद्धतीचे जे काही तुमचे बँकेत जर समजा मायनसमध्ये अकाउंट असेल तरी देखील ते पैसे कापू नका अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही कर्जांच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये. बघा, कोणत्याही कर्जाच्या, कुठलंही कर्ज असेल तर त्या कर्जाच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये. जर कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं असेल, त्या कर्जाचा तुम्ही हप्ता जमा करून घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम काढण्यास नकार देऊ नये अशा पद्धतीचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. म्हणजेच तुम्हाला जो काही पैसे आहेत ते तुम्हाला दिलेच जावेत अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत. महिलांचं सर्व टेन्शनच या ठिकाणी मिटलेलं आहे की त्या महिलांना जे काही 3,000 रुपये मिळालेले असतील ते त्यांना मिळावेच, देण्यातच यावेत अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि येणाऱ्या पुढचा जो काही दुसरा हप्ता असेल तर त्यावेळेससुद्धा अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे जे काही बँकांचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार कुठल्याही पद्धतीने महिलांना पैशांसंदर्भात त्रास दिला जाऊ नये, महिलांना ते पैसे त्या ठिकाणी दिलेच जावेत अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आलेले असल्यास बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे. तर बघा, काही माता भगिनींचे त्या ठिकाणी जर बँक खाते जे आहेत ते गोठवण्यात आले असतील कर्जांमुळे तर ते देखील लवकरात लवकर तात्काळ सुरू करण्यात यावे असे देखील सांगण्यात आले आहे. अशा सूचना राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच मुंबई वगळून सर्व जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकांना दिलेल्या आहेत. तर बघा, सर्व बँकांना अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व महिलांचं टेन्शन संपलेलं आहे. सर्व महिलांना आनंदाची बातमी आहे की त्या बँकांमध्ये तुम्हाला पैसे मिळणारच आहेत, तुमचे पैसे कापले जाणार नाहीत. कुठल्याही पद्धतीचं जर कर्ज तुमच्यावर असेल तरी देखील तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणारच आहेत. तुमचे 3,000 रुपये जे आहेत ते कापले जाणार नाही आहेत. आणि कुठल्याही पद्धतीचं जर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी बंद करण्यात आलं असेल, गोठवण्यात आलं असेल तर ते देखील चालू करण्यात यावं तात्काळ. तर अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. बँकांना सरकारतर्फे नवीन आदेश देण्यात आले आहेत. तर सर्वात महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणींसाठी. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ताबडतोब व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.